गुड आफ्टरनून. बघा आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 2 चा 5th लेसन आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री. याचा एक आपल्याला तिसरा प्रॅक्टिस सेट बाकी तो आज आपल्याला घ्यायचा आहे. याच्या आधीच्या दोन लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 आणि 5.2 हे दोन्ही पण आपण कव्हर केले. हे दोन्ही पण जे प्रॅक्टिस सेट होते हे कशावर डिपेंड होते? आपले सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला अँड मिड पॉइंट फॉर्म्युला याच्यावरती डिपेंड होते. खूप सिंपल चॅप्टर आहे, खूप सिंपल याच्यावरती एक्झाम्पल असतात. फक्त आपल्याला ते 3-4 फॉर्म्युले पाठ पाहिजे. आता पुढचा जो आपल्याला प्रॅक्टिस सेट बघायचा आहे प्रॅक्टिस सेट 5.3 तो एका फॉर्म्युल्यावर पुन्हा डिपेंड आहे. मग तो कोणत्या फॉर्म्युल्यावर कोणत्या कन्सेप्टवर डिपेंड आहे? तो आहे स्लोप ऑफ अ लाईन. कशावरती? स्लोप ऑफ अ लाईन. स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन म्हणजे काय? एक तर चढा, एक तर उतार असेल किंवा काय असेल तिरकस चढा, त्याला आपण स्लोप ऑफ लाईन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल कोऑर्डिनेट जिओमेट्री टॉपिक सुरू करताना तुम्हाला बेसिक गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या. जर आठवत नसेल तर ते एकदा पुन्हा लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 बघा. टोटल आपले कोऑर्डिनेट जिओमेट्रीचे 4 लेक्चर झालेले. 5.1 चे 2 लेक्चर घेतले, 5.2 चे आपण 2 लेक्चर घेतले. टोटल 4 लेक्चर ऑलरेडी झालेले. आणि कोऑर्डिनेट जिओमेट्री टॉपिक काय त्याच्याबद्दल मी सविस्तरपणे सांगितलेले. आता आपल्याला कोऑर्डिनेट जिओमेट्री मध्ये काय स्लोप ऑफ अ लाईन शिकायचं. स्लोप ऑफ लाईन म्हणजे काय थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला ग्राफ असतो आणि हा कोणता ऍक्सिस असतो? सपोज आपला एक्स ऍक्सिस. आणि हा कोणता ऍक्सिस असतो? आपला वाय ऍक्सिस. या ग्राफ मध्ये एखादी तिरपी लाईन जर आली तर याला काय म्हणायचं? स्लोप म्हणायचं आहे का नाही? हा स्लोप. किंवा एखादी अशी लाईन येऊ शकते याला पण आपण काय म्हणायचं? स्लोप. मग ही लाईन तयार होण्यासाठी 2 पॉइंट लागतात आपल्याला आणि त्या 2 पॉइंट वरच काय आपला कोणता फॉर्म्युला डिपेंड आहे? स्लोप ऑफ अ लाईन. मग तो स्लोप कोणता आहे, तो उतार कोणता आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग फक्त याचा एक फॉर्म्युला, एक म्हणण्यापेक्षा गावून एक छोटा फॉर्म्युला, 2 फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे स्लोप ऑफ फॉर्म्युला काढण्यासाठी. मग डायरेक्ट आता आपल्याला एक कन्सेप्ट विचारत नाहीये, त्यामुळं ऑलरेडी कन्सेप्ट तुम्हाला मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलेले. आता हे आपलं 5वं लेक्चर आहे या टॉपिकचं. आठवलं तर एकदा बघून घ्या नेमकं कोऑर्डिनेट जिओमेट्री काय आहे. आता डायरेक्ट आपण स्लोप ऑफ अ फॉर्म्युला काय तो आपण बघूया डायरेक्ट. मग आता स्लोप ऑफ फॉर्म्युला काय बघा. स्लोप काढण्यासाठी किंवा अशी तिरप्या लाईन काढण्यासाठी स्लोप काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे किंवा 2 फॉर्म्युला आपण असं म्हणू शकतो. स्लोप ऑफ अ लाईन काढण्याचा फॉर्म्युला काय? यालाच आपण यम असं पण इंडिकेट करतो. काय इंडिकेट करतो? यम. यम म्हणजे काय असणार? आपला स्लोप ऑफ अ लाईन म्हणजे एक स्लोप असणार आहे. हे काढण्याचे 2 फॉर्म्युले आहेत असे. जर एखाद्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला स्लोप ऑफ लाईन काढायचा असेल आणि त्याच्यात जर एखादा अँगल दिला असेल, काय दिला असेल? अँगल. तर ते काढण्याचा एक फॉर्म्युला आहे टॅन थिटा. थिटा म्हणजेच काय असतो रे? अँगल असतो ना. थिटा फॉर काय असतो? अँगल. म्हणजे थिटाच्या व्हॅल्यू काही पण असतील तुम्हाला. एक तर थिटाची व्हॅल्यू 0 देतील, थिटाची व्हॅल्यू तुम्हाला 30 डिग्री देतील, थिटाची व्हॅल्यू तुम्हाला 45 डिग्री देतील, थिटाची व्हॅल्यू तुम्हाला 60 डिग्री देतील, थिटाची व्हॅल्यू तुम्हाला 90 डिग्री पण देऊ शकते. मग तुम्हाला हे फिक्स झालेलं आहे. स्लोप ऑफ लाईन काढायचं असेल आणि जर थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर डायरेक्ट काय करायचा? स्लोप ऑफ लाईन दॅट इज यम इज इक्वल टू काय करायचं? टॅन थिटा. आणि आपण काय करणार आता? टॅन थिटा काढायचा असतो ना. मग थिटा एक तर 0 असेल किंवा 30 असेल किंवा 45 असेल किंवा 60 असेल किंवा 90 असेल. याच्या पलीकडे थिटा असणार नाहीये जनरली तुम्हाला. मग याचे डायरेक्ट आपण आन्सर लक्षात ठेवून देऊ. म्हणजे ह्या व्हॅल्यूज आपल्याला पाठ पाहिजे. ट्रिग्नोमेट्रीचा आपल्याला टेबल पाठ पाहिजे किंवा ट्रिग्नोमेट्रीचे किमान हे आपल्याला 5 व्हॅल्यू काय माहितीच पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढं याच्यावर काही एक्झाम्पल विचारायचं अडचण राहणार नाहीये. बोर्डाला तुम्हाला 1 मार्क साठी हा क्वेश्चन हमखास विचारलाच जातो. स्लोप फाइंड द स्लोप ऑफ लाईन इफ थिटा इज 90 डिग्री असं देतात ते. मग 90 असेल, 60 असेल, 45 असेल, 30 असेल, जो काही थिटा असेल तो देतील आणि डायरेक्ट आपल्याला काय करायला लावतील? व्हॅल्यू काढायला लावतील. म्हणून आता लक्षात ठेवा, जर त्यांनी जर असं म्हटलं इफ द फाइंड द स्लोप ऑफ लाईन इफ थिटा इज 0 डिग्री, थिटा काय दिला आपल्याला? 0 डिग्री, देन फाइंड द स्लोप ऑफ लाईन दॅट इज यम. तर आपल्याला
स्लोप ऑफ लाईन काढायला लावते. मग अशा वेळेस काय करायचंय बघा, मग आपल्याला काय काढायचं असतं बरं, एम इज इक्वल टू काय काढायचं आपल्याला, टॅन थिटा काढायचा आहे. मग थिटाची व्हॅल्यू किती घ्यायला लावली, सपोज 0 घेऊ आपण. मग थिटाची व्हॅल्यू जर 0 घेतली म्हणजे याचा अर्थ टॅन 0 डिग्री घ्यायचा आहे. आणि टॅन 0 हा काय असतो नेहमी 0च, म्हणजे आपला आन्सर डायरेक्ट 0 येईल. 1 मार्क साठी हा क्वेश्चन असतो. लक्षात आलं का. सपोज ते असं म्हणतील, फाइंड द स्लोप ऑफ लाईन इफ थिटा इज 30 डिग्री. थिटा किती दिला आपल्याला, 30 डिग्री देतील. आणि थिटा जर आपल्याला 30 डिग्री दिला असेल तर आपल्याला स्लोप ऑफ लाईन काढायला लावतील. मग एम इज इक्वल टू काय काढायचा असतो आपल्याला, टॅन थिटा इज इक्वल टू थिटा, टॅन थिटा किती सांगितलं बरं आता आपल्याला, 30 डिग्री. मग टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे, ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आपल्याला पाठ पाहिजे, आणि ते आन्सर असतं 1/√3. हे आपलं फायनल आन्सर. लक्षात आलं का मी काय बोलतोय. प्रॅक्टिस सेट मध्ये पुन्हा जाऊन आपण बघणार आहे, पण हे कसं डायरेक्ट उत्तर हे डायरेक्ट सांगतोय तुम्हाला. जर थिटाची व्हॅल्यू जर आपल्याला काय दिली असेल आता, 45 डिग्री दिली असेल, किती दिली असेल 45 डिग्री, तर टॅन 45 नेहमी काय असतो 1. आपला आन्सर राहणार आहे 1. जर टॅनची व्हॅल्यू जर आता आपल्याला काय दिली असेल, टॅन थिटा म्हणजे थिटा दिला असेल आपल्याला 60 डिग्री, तर त्याचे आन्सर असतं √3. किती असणार आहे, √3. आणि जर थिटाची व्हॅल्यू जर 90 डिग्री दिली असेल तर याचा अर्थ टॅन 90 डिग्री इज इक्वल टू राहणारे आन्सर काय, इन्फिनिटी. हे कसलं साइन आहे, इन्फिनिटी. डायरेक्ट पाठ ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येईल का लक्षात. म्हणजे तुम्हाला स्लोप ऑफ लाईन काढायला लावलेली असेल आणि गिवन तुम्हाला थिटाची व्हॅल्यू असेल तर नेहमी टॅन थिटाच काढायचा असतो. साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा हे काढायची गरज नाही, फक्त टॅन थिटाच काढावा लागतो. थिटा तुम्हाला माहित असतो आणि ह्या व्हॅल्यू तुम्हाला 5 काय करायच्या, पाठ ठेवायच्या. टॅन 0 असून आन्सर 0 चे, आणि टॅन 90 असलं उमजतं का काही नाही, मग इन्फिनिटी काहीच उमजत नाही, म्हणजे काही कळणार नाही काय 90 उमजतं का काही नाही. या 2 झाल्या तुमच्या पाठ व्हॅल्यू झाल्या. आता किती डिग्री या 30, मग त्याला काय करायचं, रूट म्हणजे 1/√3 मध्ये ठेवायचं. आणि हा काय बरं 45 म्हणजे राईट तिरपा असतो म्हणून 1 म्हणायचं, आणि याचाच रेसिप्रोकल इथं घेऊन टाकायचा. 5ची व्हॅल्यू तर काय होतं तुमचा पाठ होऊन जाते. येईल का लक्षात. म्हणजे तुम्हाला 1 मार्कला बोर्डला हा क्वेश्चन हमखास असतो, याच्यावर तुम्हाला 1 मार्क कन्फर्म होऊन जाईल. हा पहिला फॉर्म्युला कळाला का, हा कसला फॉर्म्युला आहे, स्लोप ऑफ लाईन. आता सेकंड एक फॉर्म्युला सांगतो. जर तुम्हाला थिटा दिलेलं नाहीये आणि एक्झाम्पल मध्ये तुम्हाला स्लोप ऑफ लाईन काढायला लावली, तर स्लोप ऑफ लाईनचा इथे थोडा वेगळा फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला काय आता आपण बघू. काय करायला आपल्याला, फाईन काय करायला लावले, काय काढायला आपल्याला, स्लोप ऑफ अ लाईन काढायला लावले. बट आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंट दिले. काय दिले आपल्याला, कोऑर्डिनेट पॉइंट दिले. मग कोऑर्डिनेट पॉइंट कशा असतात आपल्याला माहिती ना रे. सपोज ए पॉइंट असणार आहे x1 y1 बरोबर ना, आणि दुसरा पॉइंट काय असेल सपोज x2 y2 असेल. म्हणजे याचा अर्थ थिटाच्या व्हॅल्यू दिल्या का आपल्याला, नाही. आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंट दिले, आणि कोऑर्डिनेट पॉइंटचा जर स्लोप ऑफ लाईन काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे स्लोप ऑफ लाईन दॅट इज m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, हे 2 फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे एवढा फॉर्म्युला हा करा. स्लोप ऑफ लाईन मध्ये जर स्लोप ऑफ लाईन काढायला लावलाय आणि व्हॅल्यू जर आता थिटाची दिली तर फॉर्म्युला काय वापरायचा, m इज इक्वल टू टॅन थिटा. आणि थिटाची व्हॅल्यू दिलेली नाहीये, त्यात आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंट दिलेला असेल x1 y1 x2 y2 दिले असेल, तर त्यावेळेस कोणता फॉर्म्युला यूज करायचा, स्लोप ऑफ लाईन दॅट इज m इज इक्वल टू काय राहणार आहे, y2 मायनस y1. म्हणजे y वरती घ्यायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची असं लक्षात ठेवा. आणि आपण काय घ्यायचं x, पुन्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस, म्हणजेच काय x2 मायनस x1 असं लक्षात ठेवा. येईल का लक्षात. जर तुम्ही लक्षात उलट जर झालं y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1 तर मग गडबड होईल सगळी, उत्तर सगळी बदलून जाणार आहे. म्हणून y2 आहे x2 आहे हे लक्षात ठेवा, नंतर y1 आहे x1. येईल का लक्षात. तर ह्या 2 फॉर्म्युल्यावरती आता आपल्याला काय करायचं आहे,
प्रॅक्टिस सेट 5.3 बघायचा आहे. कळेल की दोन फॉर्म्युले? काही डाऊट राहील का? नक्की. बर, आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 5.3. मग आता पहिले एक्झाम्पल काय बघा. अँगल्स, अँगल म्हटलं याचा अर्थ थिटा दिलेला आहे, बरोबर ना? बघू आपण काय. अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आर गिवन. फाइंड द स्लोप ऑफ लाईन. काय काढायला लावलं आपल्याला? आता स्लोप ऑफ लाईन काढायला लावलाय. आणि स्लोप ऑफ लाईन काढण्याचे आपले दोन फॉर्म्युले. एक कोणता फॉर्म्युला आहे? m इज इक्वल टू tan थिटा. आणि दुसरा कोणता फॉर्म्युला आहे? m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पण y आणि x चा फॉर्म्युला आपण कधी यूज करतो रे? जर कोऑर्डिनेट पॉइंट दिले असेल तर. यात कोऑर्डिनेट पॉइंट दिलेलेच नाही, याच्यात आपल्याला अँगल दिलेला आहे. काय दिलाय? अँगल. मग अँगल असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करावा लागतो आपल्याला? tan थिटाचा. मग तिथे अँगल दिले आपल्याला, तीन एक्झाम्पल दिले. एक आहे 45 डिग्री, एक आहे 60 डिग्री आणि एक आहे आपल्याला 90 डिग्री दिलेला आहे, बरोबर? मग आता हे आपल्याला फक्त काय करायचे? सॉल्व्ह करायचे. मग आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय बघा. मग फर्स्ट एक्झाम्पलचा आपण काय बघणार आहे? सब क्वेश्चन फर्स्ट. किती डिग्री दिलाय बरं आपल्याला? थिटा काय दिलाय? 45 डिग्री दिलाय. काय दिलाय? 45 डिग्री. म्हणजे याचा अर्थ गिवन मध्ये काय बरं तुम्हाला? गिवन थिटा इज इक्वल टू किती असणार आहे? 45 डिग्री असणार आहे. मग थिटा तुम्हाला दिलेला आहे आणि आपल्याला काय काढायला लावलंय बरं? स्लोप ऑफ अ लाईन दॅट इज काय रे? m. आणि थिटा दिला असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो? tan थिटा. काय करतो? tan थिटा. मग आता थिटाची व्हॅल्यू किती दिली बरं? tan 45 डिग्री. आणि तुम्हाला मी सांगितलं पाठ करायला लावले tan 45 किती असतो? नेहमी 1. म्हणजे याचा अर्थ काय झाला आपला? स्लोप ऑफ अ लाईन दॅट इज m इज इक्वल टू किती असणार आहे रे? 1. झालं आपला आन्सर. तेच तर काढायला लावलं. येईल का लक्षात? नक्की. काय डाऊट राहील? सेकंड कोणता सांगितलाय बरं तुम्हाला? आता सेकंड काय सांगितलं आपल्याला? 60 डिग्री सांगितलाय. म्हणजे इथं काय घेणार आहे आपण आता? 60 डिग्री. म्हणजे इथं थिटा किती घेणार आहे आपण? 60 डिग्री. मग मला सांगा इथं सॉरी इथं काय घेणार आपण? 60 डिग्री. म्हणजे आपला आन्सर किती राहील आता? √3 राहणार आहे. काय राहणार आहे? √3. फक्त लक्षात काय ठेवा? 1/√3 कुठे असतो? 30 ला. मग बाकीचा राहिला कोणता आता? √3. तो 60 ला आहे. कारण की तसं आपण बाकीच्या लक्षातच ठेवलेले. आलं का आन्सर? आणि तिसरा कोणता आहे बघा? 90. मग थिटा किती दिलाय तुम्हाला? 90. म्हणजे थिटाची गिवन व्हॅल्यू काय बरं? 90 डिग्री. म्हणजे इथं किती घ्यायचा तुम्हाला? 90 डिग्री. म्हणजेच काय इथं? 90 डिग्री. आणि स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू 90 डिग्री काय असतो रे आपला? इन्फिनिटी असतो. 90 घेतलं उमजतं का काही? नाही. म्हणून इन्फिनिटी. असं झुकतच चालू होतो. देऊन टाकायचं. आलं लक्षात? मग तुम्हाला बाकीचं अजून काय विचारतील बरं? इथं 0 डिग्री पण विचारतील. अजून कोण राहिला? 30 डिग्री पण विचारतील ना. ऑलरेडी मी याचे उत्तर तुम्हाला आधीच सांगितलेले. याच्या पलीकडे विचारणार नाही. 120 किंवा 150 वगैरे नाही विचारणार. एवढंच विचारतील आपल्याला. पहिला क्वेश्चन कळाला सरांना? 1 मार्क साठी बोर्डला हा क्वेश्चन हमखास असणार म्हणजे असणार. हे लक्षात? मग आता आपण एक्झाम्पल नंबर बघूया सेकंड. पहिला क्वेश्चन कळाला सरांना? आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे 2. सेकंड क्वेश्चन बघा तुमच्या समोर आहे. काय बरं? फाइंड द स्लोप ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द गिवन पॉइंट. आता आपल्याला खाली 2 पॉइंट दिलेले आहेत आणि त्या पॉइंट मधून काय होणार आहे? ती स्लोप ऑफ लाईन काय होणार आहे? पास होणार आहे. मग नेमक्या त्या स्लोप ऑफ लाईनची व्हॅल्यू किती ती काढायची. मग आता आपल्याला काय दिलाय रे? अँगल दिलाय का? नाही. काय दिलेलं आपल्याला इथं? कोऑर्डिनेट पॉइंट दिले. आणि कोऑर्डिनेट पॉइंट दिले असेल तर काय यूज करायचं आपल्याला? कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? कोणता? हर्षद सांग जरा. x2 मायनस x1 तो यूज करायचा. आता थिटा दिलेला नाही म्हटलं तोच यूज करायचा आहे. मग आता बघा काय? मग याचा सब क्वेश्चन फर्स्ट काय बरं? फर्स्ट पॉइंट आपल्या इथं ए पॉइंट काय दिलाय बरं? 2, 3 आणि बी पॉइंट काय दिला आपल्याला?
सॉरी 4 and 7 काय दिलाय 4 and 7 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं बरोबर ना. मग आता बघा काय काय इथं गिवन कोऑर्डिनेट पॉइंट्स काय दिले आपल्याला A 2 and 3 आणि B पॉइंट काय दिले आपल्याला 4 and 7. दॅट इज हे आपण कसे लिहितो बरं. पहिला पॉइंट हा नेहमी कोणासोबत असतो x1 y1. मग मला सांगा A पॉइंट काय दिला आपल्याला 2 and 3. याचा अर्थ काय झाला रे x1 ची व्हॅल्यू किती असणार आहे आणि y1 ची किती असणार आहे हे आपण पहिले 2 प्रॅक्टिस सेट मध्ये शिकलो 4 लेक्चर मध्ये ऑलरेडी असं झालेलं आहे. आणि B पॉइंट काय असतो नेहमी आपला x2 y2. मग हा पॉइंट काय दिला आपल्याला B वाला बरं 4 and 7. दॅट इज असं आपण लिहू शकतो ना x1 ची व्हॅल्यू किती असणार आहे बरं 2, y1 ची व्हॅल्यू किती असणार आहे 3, x2 ची व्हॅल्यू किती असणार आहे 4, y2 ची व्हॅल्यू किती असणार आहे 7 असणार आहे. ह्या व्हॅल्यू सरस का आल्या. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता काय फाइंड आउट करायचंय स्लोप ऑफ अ लाईन दॅट इज m इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो आपला y2 minus y1 अपॉन x2 minus x1. फक्त काय करायचं आता आपल्याला याच्यात व्हॅल्यू टाकायचे. मग आता y2 ची व्हॅल्यू किती बरं इथं 7 मायनस y1 ची व्हॅल्यू किती बरं 3 अपॉन x2 ची व्हॅल्यू किती आहे 4 मायनस x1 ची व्हॅल्यू किती बरं 2 इज इक्वल टू 7 मायनस 3 किती होणार आहे 4 अपॉन 4 मायनस 2 किती होणार आहे 2 2 1 जा 2 2 2 जा 4 इज इक्वल टू किती आला 2 इज इक्वल टू काय होणार आहे 2. दॅट इज therefore स्लोप ऑफ लाईन दॅट इज m इज इक्वल टू किती राहणार आहे आपला आन्सर 2. m इज इक्वल टू किती राहणार आहे कळलं का नक्की. पहिला क्वेश्चन काय सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह होईल नक्की का करून देऊ सॉल्व्ह मायनस आहे म्हणून एक थर्ड वाला सॉल्व्ह करून देऊ का फोर्थ वाला सॉल्व्ह करून देऊ का फिफ्थ वाला सिक्स्थ वाला एक पण सॉल्व्ह नको करून देऊ देतो करून. सेकंड सॉल्व्ह करून देऊ का 6 वाला सॉल्व्ह करून देऊ बर 6 वाला 6 वाला कुठं उडाला रे इथं y2 सॉरी काय बरं आता कोणतं एक्झाम्पल घेऊ 6 वाला. मग मला सांगा 6 चे कोणते कोऑर्डिनेट पॉइंट आहे बरं इथं 0 -3 आणि दुसरा कोणता आहे 0 0 4 आहे फक्त 4 आहे. आता हे पॉइंट आपल्याला दिलेले आहे. मग गिव्हन कोऑर्डिनेट पॉइंट कोणते आपले 0 -3 आणि दुसरा कोणता आहे 0 4 आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या मी बी दिलंय का रे काय टी दिलंय का सॉरी इथं काय दिलंय टी आणि हा काय दिला आपल्याला यस. इथं पण काय म्हणायचं टी आणि इथं काय म्हणायचं आपल्याला यस जे आहे ते नाव द्या काही प्रॉब्लेम नाही. मग याचा अर्थ इथं टी पॉइंट कोणता आहे बरं 0 and -3 आणि इथं यस पॉइंट कोणता आहे बरं 0 and 4. मग आता पहिली व्हॅल्यू नेहमी कोणाची असते x1 दुसरी कोणाची असते y1. मग x1 किती आपला 0 y1 किती आपला -3 x2 किती आहे 0 आणि y2 किती आपला 4. आता फक्त काय करायचं आहे व्हॅल्यू टाकायचं आहे. therefore फॉर्म्युला कोणता आपला स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - हा चौथा फॉर्म्युला आहे. आणि प्रत्येक फॉर्म्युला किती वेळेस लिहायचे आपल्याला 25 वेळेस आणि उद्या दाखवायचे लेक्चर कोणतं असो. मग आता इथं y2 ची व्हॅल्यू टाका बरं. y2 ची व्हॅल्यू किती बरं 4 किती आहे 4 मायनस y1 ची व्हॅल्यू किती रे मायनस y1 ची व्हॅल्यू किती बरं -3 मायनस असं ब्रॅकेट टाकायला लावलंय मी तुम्हाला अपॉन x2 किती बरं आपला 0 मायनस x1 किती आपला x1 हे बरोबर आहे ना दोन्ही 0 आहे का मग 0 - 0 बघा इथं
इथं काय होणार 4 मायनस इंटू मायनस काय होणार प्लस 3 अपॉन किती होणार आहे 0. 0 ला कशाने डिवाइड केलं उत्तर काय येणार आहे इन्फिनाइट. उत्तर काय 0 नाही इन्फिनाइट येतं. काय येतं इन्फिनाइट. व्हॅल्यू बरोबर घेतलंय ना आपण एकदम. थोड्यासाठी काय आलं बरी जाऊ दे एवढं काय आलं. अच्छा आलं का लक्षात एक्झाम्पल नक्की एकदम. हा 0 जर वरती असतं तर आन्सर 0 आला असतं पण 0 कुठे आपला खाली आहे. 0 पॉईंट दिले ना आपल्याला मग काय विशेष नाही. त्याचा आन्सर काय आहे इन्फिनाइट किंवा इन्फिनिटी येईल का. 4 प्लस 3 म्हणजे 7. 7 अपॉन 0. 0 ला कशाने डिवाइड करा उत्तर इन्फिनाइटच येतं. अलग लक्षात 7 लिहा ना काय हरकत नाही 7 लिहून टाक. हा वाढवून टाक. कळेल का एक्झाम्पल. मग क्वेश्चन नंबर 2 कळेल सर्व. तुम्हाला 2 पॉईंट दिलेले असतात आणि काय विचारतात स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला काढायला लावतात. हे लक्षात. मग आता एक्झाम्पल नंबर आपण काय घेऊ 3rd वाला. एक्झाम्पल नंबर 3rd. एक्झाम्पल नंबर काय आता 3rd. काय 3rd एक्झाम्पल बघा. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट आर कोलिनियर. काय काढायचं आपल्याला खालील दिलेले जे 3 पॉइंट आहे का कोऑर्डिनेट पॉइंट ते कोलिनियर आहे का नाही ते आपल्याला डिटरमाइन करायचं शोधायचं. मग मला सांगा कोलिनियर म्हणजे काय. कोण पॉइंट किती पॉइंट एका लाईनीत. व्हेरी गुड. जर 3 पॉइंट एका लाईनीत असेल याचा अर्थ एकाच लाईन वरती 3 पॉइंट असेल तर त्याला काय म्हणायचं कोलिनियर. आणि जर 3 पॉइंट जर एका लाईनीवर नसतील तर त्याला काय म्हणायचं नॉन कोलिनियर. आता दुसरं महत्त्वाचं बघा मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये आता सांगून ठेवतो. जर 3 पॉइंट दिले कोऑर्डिनेट पॉइंट किती आपल्याला 3 आणि ते कोलिनियर आहे का नाही हे शोधण्याचं साठी काय करायचं असतं आपल्याला पहिला पॉइंट दुसरा पॉइंटचा स्लोप ऑफ फॉर्म्युला यूज करून घ्यायचा. नंतर दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा स्लोप ऑफ फॉर्म्युला यूज करायचा. ते दोघं जर सेम आले त्याचा अर्थ ते दोघं पॅरलल आहे. आणि जेव्हा ते दोघं पॅरलल असतात तेव्हा त्याच्यामध्ये एक पॉइंट हा कोणता कॉमन असतो. आणि जेव्हा एक पॉइंट कॉमन असतो एका लाईन मध्ये त्यावेळेस त्या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल असतात. याचाच अर्थ त्या तिन्ही पण पॉइंट कशा असतात एकाच लाईनीवर असतात म्हणजेच कोलिनियर असतात. काय बोललो काहीच कळलं नाही पुन्हा एकदा सांगतो. सुरेश संशय पाहू राहिले माझ्याकडे सांगतो लक्ष द्या. चला सपोज आपल्याला 3 कोऑर्डिनेट पॉइंट दिले. किती दिले 3 कोऑर्डिनेट पॉइंट. सपोज हा एक पहिला कोऑर्डिनेट पॉइंट दिलाय x काहीतरी x1 y1. हा दुसरा एक पॉइंट दिलाय x2 y2 आणि एक अजून तिसरा पॉइंट दिलाय x3 y3. हे तिघं पण एकाच लाईनीत दिसताय का नाही आहे. याचा अर्थ एक कोलिनियर आहे. मग आपल्याला तेच प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचंय का हे तिन्ही पण पॉइंट एका लाईनीत आहे का. आणि हे प्रूव्ह कसं करायचं पण पहिला याच्यासाठी एक स्लोप ऑफ फॉर्म्युला यूज करून घ्यायचं. याचा आन्सर काढून घ्यायचं. नंतर याचा स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला यूज करायचा याचा आन्सर काढून घ्यायचं. जर याचा आन्सर जर इक्वल आलं तर याचा अर्थ तिघ पण पॉइंट कशावरती एकाच लाईनवर आहे. याचा अर्थ ते तिन्ही पण पॉइंट जे आहे ते कोलिनियर असतील. जर यांचं आन्सर जर इक्वल नाही आलं त्याचा अर्थ देअर पॉइंट आर इन नॉट कोलिनियर. हे तिघ पण पॉइंट कोलिनियर वर नाही. येईल का लक्षात. हेच आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे पुढच्या 3rd एक्झाम्पल मध्ये. हे लक्षात. मग आता पहिले एक्झाम्पल व्यवस्थित लक्ष द्या काय बघू आपण. मग आता 3rd एक्झाम्पलचं एक्झाम्पल नंबर सब क्वेश्चन आहे फर्स्ट. मग आपल्याला इथं 3 पॉइंट दिले. पॉइंट ए कोणता पॉइंट दिलाय बघा आपल्याला -1 बी पॉइंट काय दिला आपल्याला 0 and 1. थर्ड पॉइंट काय दिला आपल्याला 1 and 3. काय दिलाय 1 and 3 दिलाय. मग ते कोलिनियर आहे का नाही ते बघायचे. म्हणजे पॉइंट ए बी सी हे एकाच रेशो आहे का नाही ते बघायचे. आणि हे बघण्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलं यांच्या पहिला स्लोप ऑफ फॉर्म्युला काढून घ्यायचा. यांचा स्लोप ऑफ फॉर्म्युला काढून घ्यायचा. दोघे इक्वल असले ठीक नसेल तर ते नॉन कोलिनियर आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय. मग आता बघा इथं काय होईल.
कोऑर्डिनेट पॉइंट का गिवन कोऑर्डिनेट पॉइंट्स. कोणता घेऊ पहिले? पहिले दोन घेऊन टाकायचे आणि नंतर हे दोन घेऊन टाकायचे. मग काय होईल बरं? गिवन A -1 आणि B पॉइंट काय दिला आपल्याला? 0 and 1. देअरफॉर यालाच आपण काय म्हणू शकतो? Ax1 y1 आणि हा x1 y1 कोण आहे बरं? -1 -1 आणि B पॉइंट कोणता असतो बरं आपला? x2 y2 आणि तो कोणता दिलाय बरं आपल्याला? B पॉइंट 0 and 1 दिलाय. याचा अर्थ ही व्हॅल्यू कोणाची बरं? x1 ची. ही कोणाची आहे? y1 ची. ही कोणाची व्हॅल्यू आहे? x2 आणि ही कोणाची आहे? y2 ची व्हॅल्यू. मग आता आपल्या स्लोप ऑफ फॉर्म्युला यूज करा. स्लोप ऑफ अ लाईन m इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो आपला? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. फक्त आता व्हॅल्यू टाकायची आपल्याला याच्यामध्ये. बघू आपण काय होईल. मग x2 ची व्हॅल्यू किती बरं इथं? सॉरी y2 ची व्हॅल्यू किती बरं आता? 1 मायनस y1 ची व्हॅल्यू किती बरं आता? -1 अपॉन x2 ची व्हॅल्यू किती रे इथं? 0 मायनस x1 ची व्हॅल्यू किती बरं? -1. व्यवस्थित साइन देत चला. साइन चुकले तर तुमचं उदाहरण पूर्ण चुकून जाईल. मग आता हा 1 ला 1 मी तसंच ठेवला. मायनस इंटू मायनस काय होणार आहे? +1 अपॉन मायनस इंटू मायनस काय आहे? प्लस म्हणजे डिवाइडला काय राहिला? 1. 1 + 1 किती होणार आहे? 2. 2 अपॉन 1 चा अर्थ काय होतो बरं? 2 आणि देअरफॉर स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू काय आला बरं आपला? 2. हा झाला आपला पहिले दोन कोऑर्डिनेट पॉइंट. आता आपल्याला कोणते बघायचे बरं? नेक्स्ट 2 कोऑर्डिनेट पॉइंट कोणते बरं? B कोणता आहे बरं? 0 and 1 आणि नंतर कोणता बघायचा आपल्याला? C वाला 1 and 3. मग याला आता काय म्हणायचं? x1 y1. याला काय म्हणायचं? x2 y2. आता विसरून द्या, नाव जे दिले ते आपण विसरून द्यायचं. आता काय बघा इथं. मग B पॉइंटच्या पहिला जो पॉइंट असतो त्याला काय म्हणायचं? x1 y1. मग हा कोणता B पॉइंट? 0 and 1 आणि सेकंड जो पॉइंट आहे तो कोणता आहे आपला? C वाला. तो कोणता असतो सेकंड पॉइंट? x2 y2 इज इक्वल टू काय बरं? 1 and 3. याचा अर्थ हा झाला x1 ची व्हॅल्यू किती आहे? 0, y1 ची व्हॅल्यू किती आहे? 1, x2 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि y2 ची व्हॅल्यू किती आहे? 3. मग आता आपल्याला काय करायचा? स्लोप ऑफ अ लाईन कोणती नाव द्या वाटलंच तर. ही कोणती लाईन आहे बरं? BC लाईन आहे. आणि ही कोणती लाईन होती बरं आपली? AB लाईन होती. कोणती लाईन होती तर? AB इज इक्वल टू काय घेतो आपण? m आणि काय फॉर्म्युला आहे? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 आणि इज इक्वल टू मग आता y2 ची व्हॅल्यू किती बरं इथं? 3. y2 ची व्हॅल्यू किती आहे? 3 मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे? 1 अपॉन x2 ची व्हॅल्यू किती इथं? 1 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे? 0. 3 मायनस 1 किती होणार आहे? 2. 2 अपॉन 1 मायनस 0 किती होणार आहे? 1. 2 अपॉन 1 चा अर्थच काय होणार आहे? 2. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन BC इज इक्वल टू m इज इक्वल टू किती होणार आहे आपली? म्हटलं असेल इक्वेशन नंबर तुम्ही 2 म्हणू शकतात. याला इक्वेशन नंबर तुम्ही काय म्हणू शकता? इथं 1 म्हणू शकतात. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 मग दोघं पण कसे आले? सेम आले. दोघं सेम आले याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो. इकडे लिहितो मी चला. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो? स्लोप ऑफ अ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ अ लाईन काय होणार आहे? BC. AB आणि BC कशा होणार? दोन्ही पण लाईन सेम होणार आहे. आणि दोन लाईन सेम असेल तर त्याचाच अर्थ काय होतो? देअरफॉर स्लोप ऑफ अ लाईन AB इज पॅरलल. हे साइन कोणाचं आहे? पॅरलल. इज पॅरलल टू कोणाला असणार आहे? पॅरलल स्लोप ऑफ अ लाईन BC. आणि ह्या दोन जर लाईन एकमेकांना पॅरलल असेल तर याचा अर्थ होतो देअरफॉर पॉइंट A, B and C are collinear. हे कसे असणार आहे? तिन्ही पण पॉइंट कसे असणार आहे? कोलिनियर. अलग लक्षात एक्झाम्पल. जर तुम्हाला 3 कोऑर्डिनेट पॉइंट दिले
आणि तुम्हाला जर तिने शो दॅट करायला लावलं किंवा तिने आयडेंटिफाय करायला लावलं का दिलेले पॉइंट हे कोलिनियर आहे का नाहीये, तर काय करायचं, पहिल्या 2 कोऑर्डिनेट पॉइंटचं काय करून घ्यायचं, स्लोप फॉर्म्युला वापरून व्हॅल्यू काढून घ्यायची. नंतरच्या 2 पॉइंटचं काय करायचं, स्लोप ऑफ लाईन काढून घ्यायची. मग हे दोघं जर इक्वल आले असेल याचा अर्थ ते दोघं पण एकमेकांना काय असणार आहे, पॅरलल. आणि जेव्हा 2 लाईन एकमेकांना पॅरलल असतात तेव्हा ते तिन्ही पण पॉइंट कशा असतात, एकमेकांना कोलिनियर. येईल का लक्षात? नक्की एकदा. थर्ड वाले घेऊ का नको? थर्ड वालं काही नाही एवढं. फोर्थ वाले घेऊ का? फोर्थ वालं पण नको. फिफ्थ वालं, 6 वालं, हो बर 6 वाला घेतो. नक्की ना? तुम्ही हो म्हणते, मला इथं टेन्शन येते. लिहिशाय ना सर एकदम. दुसरं, तिसरं, चौथं, 5वं हे 4 एक्झाम्पल काय असणार आहे, होमवर्क. चालेल ना? हे शर्मा वर्मा कर्मा चालेल का? नक्की काय चालेल? काय 6 व घेऊ. बर चला, एक्झाम्पल नंबर आहे 6. सांगा काय कोऑर्डिनेट पॉइंट आहे बरं याच्यावाले? पहिला पॉइंट कोणता आहे? -4 and 4. सेकंड पॉइंट बी वाला 5/2 आणि सी पॉइंट काय आहे? 4 and फक्त 9. हे पण चुकलं ना? सेकंड पॉइंट कोणता आहे? के. थर्ड पॉइंट कोणता आहे? एन. आणि एन पॉइंट काय बरं आपला? 4 - 2. हे 3 पॉइंट आहे आणि 3 पॉइंट कोलिनियर आहे का नाही ते फक्त आपल्याला बघायचं आहे. मग तिकडे बघा काय. मग आता गिवन कोऑर्डिनेट पॉइंट लिहून टाका सर्व. आले लक्षात? मग तिथं आपण पहिले काय करू, कन्सिडर लाईन. कोणती घेऊ पहिले आपण? AK. पहिली लाईन काय घेऊ आपण? AK. मग देअरफॉर ए पॉइंट कोणता आहे आपल्याला? ए पॉइंट कोणता असतो डायरेक्ट लिहितो मी. x1 पहिला पॉइंट कोणता असतो आपला? x1 y1 आणि तो काय दिला आपल्याला? -4 + 4. आणि सेकंड पॉइंट काय दिला आपल्याला? k. सेकंड पॉइंट काय दिला आपल्याला? k. आणि सेकंड पॉइंट काय असतो बरं? x2 y2 = k. किती कोणता दिला आपल्याला? -2 5/2. हे 2 पॉइंट दिले. मग याच्यावर आपल्याला काय काढून घ्यायचं आता आपल्याला? स्लोप ऑफ अ लाईन. कोणती स्लोप ऑफ लाईन काढायची पहिली? AK. हे काढून घ्यायची ना. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो रे? m = फॉर्म्युला काय असतो? y2 - y1 अपॉन x2 - x1 = मग आता y2 म्हणजे कोण असणार आहे? 5/2 मायनस y1 काय असणार आहे बरं आपला? 4 अपॉन x2 काय असणार आहे आपला? -2 मायनस x1 किती असणार आपला? -4. व्हॅल्यू व्यवस्थित सबस्टिट्यूट करा. मायनसला मायनस लिहा, प्लस असेल तर प्लस लिहा, व्यवस्थित लिहा. काय मग आता पुढे काय होईल? = बरं याच्या डिनोमिनेटरला किती बरं? 2. इथं आहे का रे काही? नाही. मग इथं आपण 2 आणू शकतो. कसा? याला 2 ने मल्टिप्लाय करू शकतो ना 4 ला. बरोबर ना? काय करू शकतो? 2 ला मल्टिप्लाय. मग मी एक स्टेप डायरेक्ट लिहू शकतो. इथं काय होईल बघा? 5 मी ऍज इट इज घेतला मायनस या 4 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती होणार आहे? 8. आणि आपण दोघांचा कॉमन एकदा 2 लिहितो ना. चालेल का? कारण काय केलं? याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 4 जा किती होणार आहे? 8. आणि याच्या डिवाइडला पण 2 येणार आहे ना. मग कॉमन असले आपण एकदाच लिहितो ना. म्हणून मी काय केला? डायरेक्ट 2 इथं लिहून टाकलं. टोटल डिवायडेड बाय इथं -2 आहे. मायनस इंटू मायनस काय होणार आहे? +4 होणार आहे. ओके. मी काम करतो इकडेच लिहितो. = मला सांगा आता 5 - 8 किती होणार आहे बरं? -3 डिवाइड बाय किती इथं? 2 अपॉन -2 + 4 किती होणार आहे बरं? 2. 4 मधून -2 झालं किती राहणार आहे? 2 होईल नाही. बरं हा डिनोमिनेटरचा 2 डिनोमिनेटर जाऊन मल्टिप्लाय होतो. म्हणजे हा याला जाऊन काय होणार इथं? मल्टिप्लाय. म्हणजे -3 2 2 जा किती होणार आहे? 4. आणि देअरफॉर स्लोप ऑफ लाईन
AK दॅट इज m इज इक्वल टू किती आला आपला -3/4. किती आला -3/4. आता आपल्याला कोणती स्लोप ऑफ लाईन काढायची बरं K आणि N ची. म्हणून आपण करू का बघा K कोणता पॉइंट आहे पहिला पॉइंट म्हणजे कोणता असणार आहे x1 y1 आणि काय दिलं रे K पॉइंट आपल्याला -2 5/2 आणि सेकंड कोणता असतो बरं आपला पॉइंट x2 y2 इज इक्वल टू n इन ब्रॅकेट काय आलाय 4 and -2 आलेला आहे. मग आता काय यूज करायचंय बरं आपल्याला स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला यूज करायचा आहे. देअरफॉर स्लोप ऑफ अ लाईन KN दॅट इज m इज इक्वल टू काय होणार आहे y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू तुम्ही खालीच लिहा मी इकडे लिहितोय. पेपरला पण काही मुलांनी मॅथचा जो पहिला पेपर झाला इक्वल टू चं साइन इक्वल टूच्या खालीच आलं पाहिजे एकदम. मला कोणतरी आलं तर पेपर विचार डॉक्टरच वाटतं हा हे इक्वल टू चे साइन इक्वल टू खाली झाले पाहिजे. हे इकडे लिहिले नाही इकडे लिहिले असं करू नका. उगाच मला जागा नाही म्हणून मी लिहितो नाही तर मी जनरली सुद्धा इक्वल टू साइन इक्वल टू खालीच लिहितो जे शक्य होईल तेवढं. बोर्डाच्या पेपरला तर असंच करायचं. मी इकडे इक्वल घेतले असं नका करीत जाऊ. आता बघा y2 ची व्हॅल्यू किती असणार आहे इथं -2 बरोबर. मायनस हा मायनस तसाच घेतला. पुढे बघू y1 किती रे 5/2 मायनस नाही म्हणून मी डायरेक्टली घेऊन टाकला काय हरकत नाही. x2 किती बरं 4 मायनस साइन x1 किती रे -2 मायनस म्हणून ब्रॅकेट मध्ये घ्यायचं मग इज इक्वल टू. आता बघा काय होईल बरं इथं डिनोमिनेटरला किती आहे 2 आहे इथं आहे का रे नाही. मग याला 2 ने मल्टिप्लाय करून खाली 2 घेऊ ना. मग 2 2 चा किती होणार आहे -4 हा -5 ऍज इट इज ठेवला. इथला 2 आणि इथला 2 दोघं कॉमन आहे एकदाच लिहून टाकला मी अलग लक्षात आणि टोटल डिवाइडेड बाय काय नाही इथं 4 मायनस इंटू मायनस काय होणार आहे +2 अलग लक्षात इज इक्वल टू पुढे काय होईल बघा -4 -5 किती होणार बरं -9 अपॉन किती इथं 2 टोटल डिवाइडेड बाय 4 + 2 किती होणार आहे 6 आणि तुम्हाला मी सांगितलं डिवाइडचा डिवाइड असेल त्याला जाऊन काय होतं मल्टिप्लाय जसं इथं पण झालं होतं इथं पण काय झालं होतं मल्टिप्लाय म्हणजेच काय होईल बघा इज इक्वल टू -9 इंटू काय नाही रे बरं 6 2 जा 12 मला सांगा डिवाइड होईल का नाही काही यस कशाने डिवाइड होईल 3 ने 3 3 जा आणि 3 4 जा 12 म्हणजे आन्सर काय येणार आहे -3/4 दॅट इज आपला आन्सर काय स्लोप ऑफ लाईन KN दॅट इज m इज इक्वल टू किती आला -3/4 आणि मला सांगा पहिली लाईन सुद्धा किती आली रे -3/4 याचा अर्थ दोन्ही पण लाईन कशा आल्या इक्वल आणि दोन्ही लाईन इक्वल असेल तर दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे आणि दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल याचा अर्थ ते तिन्ही पण पॉइंट एकमेकांना कोलिनियर आहेत म्हणून आपण इथे लिहू शकतो. देअरफॉर कोणती लाईन आहे पहिली बरं स्लोप ऑफ अ लाईन कोणती पहिली कोणती होती ही ना AK इज इक्वल काय होणार आहे स्लोप ऑफ अ लाईन कोणती होणार आहे KN हे दोघं पण कशा असणार एकमेकांना इक्वल आहे आणि हे इक्वल असेल तर एकमेकांना पॅरलल पण असेल म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर स्लोप ऑफ अ लाईन AK इज पॅरलल टू स्लोप ऑफ अ लाईन KN आणि दोन लाईन जर एकमेकांना पॅरलल असेल तर याचा अर्थ ते तिन्ही पण पॉइंट एकमेकांना कोलिनियर असेल म्हणून पॉइंट्स कोणते बरं A K and N are कोलिनियर. येईल का लक्षात नक्की. जर ह्या दोन व्हॅल्यू जर वेगवेगळ्या आल्या असत्या तर काय केलं असतं आपण स्लोप ऑफ लाईन AK इज नॉट इक्वल टू म्हणजे आपण कट केलं असतं ते स्लोप ऑफ लाईन MN दॅट इज स्लोप ऑफ लाईन AK is not parallel with slope of line KN that is point A, K and N are not collinear असं लिहिलं असतं. लक्षात पण हे दोन्ही पण व्हॅल्यू कशा आल्या रे सेम याचा अर्थ तिन्ही पण पॉइंट एकमेकांना कशा असणार आहे कोलिनियर असणार आहे. हे लक्षात
नक्की बाकीचे सर्व एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह होईल मग आता एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आपल्याला 4 वाला. हे काय डाऊट असेल तर विचारा, नक्की काय डाऊट नाही.